दिनांक 9 जून 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 9 जून 2026 या दिवसाचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. 9 जून हा दिवस ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे प्रत्येक राशीसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. आज चंद्र आणि इतर प्रमुख ग्रहांची स्थिती तुमच्या दैनंदिन जीवनावर, करिअरवर, आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर कसा प्रभाव पाडणार आहे याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. काही राशींसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज भासेल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन या सर्व 12 राशींचे आजचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आज अत्यंत उत्साहाचा दिवस असेल. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नवीन भागीदारीतून किंवा करारातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक बाजू भक्कम राहील. जुनी दिलेली उधारी मिळण्याची शक्यता आहे. शेअर्स बाजारात विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. कुटुंबातील सदस्याचे पूर्ण सहकार्य मिळेल. संध्याकाळी कुटुंबियासोबत आनंदात वेळ व्यतीत कराल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील, मात्र मानसिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी आज थोडे आव्हानात्मक वातावरण असू शकते. वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक आज घाई गडबडीत करू नका. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च झाल्यामुळे बजेट बिघडू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून किरकोळ मतभेद होऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आता आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. सर्जनशील आणि कला क्षेत्रातील लोकांना आज मोठी संधी मिळू शकते. आता आर्थिक स्थितीमध्ये धनलाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आता आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. प्रेम संबंधामध्ये जवळीक वाढेल. भावंडांकडून रखडलेल्या कामात मदत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील. जुन्या त्रासातून आराम मिळण्याची चिन्हे आहेत. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींची आज कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता वाढेल. रखडलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे ताण कमी होईल. व्यापारी वर्गाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक स्थैर्य लाभेल. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये घरात आनंदी आणि शांततेचे वातावरण असेल. पालकांचे आशीर्वाद लाभतील. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. आरोग्याच्या बाबतीत आज ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल. प्राणायाम आणि योगासने केल्याने अधिक लाभ होईल. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर आज चांगली संधी चालून येऊ शकते. आता व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कार्यशैलीचा इतरांवर प्रभाव पडेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत दिवस सामान्य आहे. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या. अचानक काही खर्च उद्भवू शकतात. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मुलांच्या प्रगतीमुळे समाधानाचा लाभ होईल.
समाजात मान सन्मान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची जळजळ किंवा उष्णतेचा त्रास होऊ शकतो. भरपूर पाणी प्या. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असू शकतो. सहकार्यांची मदत घेण्यास संकोच करू नका. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पैशाची देवाणघेवाण करताना सावध राहा. कोणालाही मोठी रक्कम उधार देणे आज टाळावे. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची चिंता सतावेल. जोडीदाराशी संवाद साधताना मवाळ भाषा वापरा. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण वाढू शकतो. ध्यानधारणा केल्याने मनाला शांतता लाभेल. आता बघूया 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात उत्तम नफा मिळेल. नवीन ओळखी व्यवसायात फायदेशीर ठरतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत अतिशय मजबूत राहील. भौतिक सुखांच्या साधनांवर खर्च कराल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये जोडीदारासोबत अत्यंत रोमॅन्टिक आणि आनंदाचे क्षण व्यतीत कराल. अविवाहित लोकांच्या विवाहाच्या चर्चा पुढे सरकतील. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य एकदम उत्तम राहील. स्वतःला ताजेतवाने अनुभवाल. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आज तुमच्या कार्यक्षेत्रात गुप्त शत्रू किंवा विरोधक सक्रिय राहू शकतात. त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवा. नोकरीत स्वतःचे काम चोख ठेवा. व्यवसायात स्पर्धा वाढेल. आर्थिक स्थिती आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कर्ज घेण्याची किंवा देण्याची वेळ टाळा. बजेटनुसारच काम करा. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये घरात वादविवादांचे प्रसंग उद्भवू शकतात. अशा वेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. आता आरोग्याच्या बाबतीत वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना विशेष काळजी घ्या. दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनु राशीच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील. व्यवसायात नवीन कल्पनेवर काम करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक लाभ होईल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. जुने कर्ज फेडण्यास यश मिळू शकते. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये लाईफसाठी आजचा दिवस खास असेल. प्रिय व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधाल. कुटुंबात धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य चांगले राहील. जुन्या आजारातून बऱ्याच अंशी आराम मिळेल. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता मकर राशीच्या व्यक्तींचे करिअर आणि व्यवसाय यामध्ये सरकारी क्षेत्राशी संबंधित कामामध्ये आज मोठे यश मिळू शकते. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक प्रवासातून दूरगामी आणि फायदेशीर परिणाम मिळतील. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल. जमीन किंवा वाहनांची खरेदीचे योग आहेत. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईकांशी असलेले संबंध सुधारतील. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. आरोग्याच्या बाबतीत तब्येत सुधारेल, पण सांधेदुखी किंवा पाठीच्या त्रासापासून वाचण्यासाठी बसण्याची स्थिती योग्य ठेवा. आता बघूया आपण 10वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्ती आज आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण करू शकाल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन अधिकार मिळतील. व्यावसायिकांचा विस्तार करण्यासाठी योजना आखू शकतात. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाची आवक चांगली राहील.
परंतु त्याच वेळी धार्मिक किंवा सामाजिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. आता एकूणच आर्थिक बाजू संतुलित राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये भावंडासोबतचे मतभेद मिटतील. मित्रासोबत पर्यटनाचा भेद आखू शकता. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आता आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील. मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम जाणवाल. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींनी आज कामाच्या ठिकाणी घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बदल करावे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. पैशाचे नियोजन करून खर्च करा, अन्यथा महिन्याच्या शेवटी अडचण येऊ शकते. प्रेम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आता जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आता आरोग्याच्या बाबतीत अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. हलके आणि घरचे जेवण घेण्यात प्राधान्य द्या. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे 9 जून 2026 या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन राशी भविष्य या व्हिडिओसह पुढील भागात.